गुजरातच्या अधिकाऱ्यांचं काही गुजरातच्या कॉन्ट्रॅक्टरचं भलं करायचं अशा पद्धतीची भूमिका घेऊन महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी संगनमतानं हा प्रोजेक्ट तिथं उभा करण्याची एक षडयंत्र रचलेलं आहे। जनावरं कुत्री मरून पडणार आणि भर नागरी वस्तीत हा प्रोजेक्ट राबवत आहे। 42 कोटी रुपयाचा प्रकल्प फक्त आणि फक्त कमिशन खाण्यासाठी अहमदाबादच्या कॉन्ट्रॅक्टरला हा दिलेला आहे। एका रात्रीत दिलेला आहे, त्यानंच 3 टेंडर भरलेले आहेत। सगळी नागरिक यांच्या विरोधात येतातच, खरं महिलांना यायला लागलं, हे किती लाजिरवाणी आहे। जगातली कोणतीही शक्ती आली तरी हा प्रकल्प रद्द होणार नाही। ही भाषा आहे का? हे एवढंच नाही तर महिलांबरोबर कसं बोलावं हे सुद्धा त्यांना माहीत नसावं, इतकं दुर्दैव आहे। पालिकेचे अधिकारी यामध्ये काय कमजोर आहेत का? त्यांना अभ्यास नाही आहे का? इंजिनियर कशाला झालेले आहेत की महापालिकेचे अधिकारी? तर काही नाही, पैसे घेऊन बसलेले आहेत, लाखो रुपयाची लाच घेतलेली आहे। आम्ही प्रशासनाला यापूर्वी ही जी माहिती दिलेली आहे, प्रशासनानं 15 दिवसात जर नाही ऐकलं तर आम्ही कोर्टामध्ये जनहित याचिका आणि क्रिमिनल रिट पिटिशन दाखल करणार। वर्षानगर परिसरातील नागरिकांचा 6 महिन्यापासून सुरू असलेला सांडपाणी प्रक्रिया केंद्र प्रकल्पाविरोधातील संघर्ष अखेर निर्णायक टप्प्यावर पोहोचलाय। आज 19 सप्टेंबर रोजी कोल्हापूर महानगरपालिकेवर काढण्यात आलेल्या भव्य मोर्चात असंख्य नागरिक, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिकांसह सर्वपक्षीय नेते, माजी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता। मोर्चादरम्यान नागरिकांनी ठाम मागणी केली की नागरी वस्तीच्या मध्यभागी एसटीपी नको, प्रकल्प तात्काळ हलवा या मागणीचं निवेदन आयुक्तांना देण्यात आलं। गेल्या 6 महिन्यापासून आंदोलन, निवेदन, अर्ज आणि भेटीगाठीद्वारे विरोध नोंदवूनही महापालिकेने जबरदस्तीने काम सुरू केल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। मोर्चात महिलांची मोठ्या प्रमाणातील उपस्थिती आणि परिसराचं आरोग्य व मुलांचं भविष्य धोक्यात घालणारा प्रकल्प आम्ही कधीच मान्य करणार नाही असा ठाम निर्धार लक्षवेधी ठरलाय। विविध सामाजिक संघटना, स्थानिक मंडळे आणि सर्वपक्षीय नेत्यांच्या एकतेमुळे हा मोर्चा यशस्वी पार पडला। नागरिकांनी स्पष्ट इशारा दिलाय की मागणी मान्य न झाल्यास आगामी काळात आंदोलन आणखी तीव्र केलं जाईल। परिसर आहे तो 10-15 हजार लोकांचं नुकसान करणारा आहे। याच्यासाठी वारंवार आम्ही प्रयत्न केलेले आहेत, तरी सुद्धा दाद दिली जात नाही। इव्हन आज सकाळी पाटील साहेब तिथे आले त्यावेळेला पाटील साहेबांनी हे विधान केलं की जगातली कोणतीही शक्ती आली तरी हा प्रकल्प रद्द होणार नाही। ही भाषा आहे का? हे एवढंच नाही तर महिलांबरोबर कसं बोलावं हे सुद्धा त्यांना माहीत नसावं, इतकं दुर्दैव आहे। आम्ही सर्व महिला एकत्र होतो आणि इतक्या अशभ्य खालच्या भाषेमध्ये ते बोलत होते की यांना कोणी कसं सांगायचं। आमचे लोक सातत्यानं लढतायत, आमचा लढा कायम राहणार, आम्हाला तिथे प्रकल्प नको। 100 मीटरवर सुद्धा अंतर माझ्या घरापासून पुढे नाही आहे। विचार करा काय होईल आमचं, आमची लहान मुलं, आम्ही म्हातारे लोक, आमचं पुढे काय भविष्य, ह्याचा विचार सरकारने करावा ही एवढीच विनंती आहे। आम्ही माघार घेणार नाही। तर या ठिकाणी जो प्रकल्प राबवलेला आहे तो चुकीचा आहे। ह्याचा कन्सल्टंट आहे पुण्यात, हे जागेवर पण आला नाही, त्यानं पुण्यात बसून तो प्रकल्प केलेला आहे। हा जिथं नदीच्या शेजारी कोल्हापूर महापालिकेच्या जागा भरपूर आहेत, साधं जयंती नाल्यामध्ये हा करायला पाहिजे होता। 44 कोटी रुपयाचा प्रकल्प फक्त आणि फक्त कमिशन खाण्यासाठी अहमदाबादच्या कॉन्ट्रॅक्टरला हा दिलेला आहे। एका रात्रीत दिलेला आहे, त्यानंच 3 टेंडर भरलेले आहेत। आमचा
कायदेशीर होणाऱ्या STPला विरोध नाही आहे, पण ज्या चुकीच्या ठिकाणी तुम्ही करताय त्याच्यापुढं ॲस्टर आधारचं पाणी मोठ्या प्रमाणात आहेत, अनेक अपार्टमेंट आहेत, म्हणजे 44 कोटी रुपये खर्च करायचे आणि त्याच्यापुढं सगळ्या गटारगंगा त्यात येणार आहेत, परत प्रदूषण होणार आहे। मग अधिकाऱ्यांना म्हणलं हे उलटी गंगा कशी काय व्हायला लागली आहे तुमची, तर काही नाही, पैसे घेऊन बसलेले आहेत, लाखो रुपयाची लाच घेतलेली आहे। आम्ही प्रशासनाला यापूर्वी ही जी माहिती दिलेली आहे, प्रशासनानं 15 दिवसात जर नाही ऐकलं तर आम्ही कोर्टामध्ये जनहित याचिका आणि क्रिमिनल रिट पिटिशन दाखल करणार। यापूर्वी आम्ही क्रिमिनल रिट पिटिशन दाखल करून फिर्यादीचा आरोपी केला। या लक्ष्मीपूरला 2 महिने तो जेलमध्ये होता। तीच परिस्थिती या STPमध्ये अडकणाऱ्या अधिकाऱ्यांची होणार आहे। अजूनही महापालिकेनं सावध व्हावं, वैचारिक पातळी ठेवावी, ज्या ठिकाणी करायला पाहिजे। दुसरं, हे जर मार्केटचं रिझर्वेशन उठलेलं नाही, मी तुम्हाला मगाशी पेपर पण दाखवला आहे, तसं आहे, मला माहिती अधिकारात उत्तर दिले। या प्रकल्पाची आम्ही संबंधित सर्वांनी 3,500 पेपर घेतलेले आहेत, सगळे पेपर आम्हाला बोपर्स मिळालेले आहेत। त्यामुळं ह्या अधिकाऱ्यांनी हे लादलेला प्रकार थांबवा। त्याचबरोबर हे जे खायला आलेले आहेत या सर्व अधिकाऱ्यांची कायद्यानं आम्ही कातडी सोडल्याशिवाय राहणार नाही। कशी करणार हे त्यांच्याकडे समर्पक उत्तर तिने आम्हाला देत नाहीत किंवा आमचं त्यांच्या उत्तरानं समाधान होत नाही की हे पाणी शुद्धीकरण केल्यानंतर अशुद्ध पाणी तिथून ते कुठं सोडणार का आहे तिथं स्टोअर करणार, म्हणजे त्यात उद्या जनावरं कुत्री मरून पडणार आणि भर नागरी वस्तीत हा प्रोजेक्ट राबवत आहेत। हा जसं शेटेसाहेब म्हटलं तसं नदीच्या कडेला किंवा शहराच्या बाहेर करायला पाहिजे, कारण हा शहराच्या मध्यवस्तीमध्ये तुम्ही प्रोजेक्ट करताय आणि परत त्याच्यामध्ये अनेक निम्म्या कोल्हापूरचं पाणी आणि पुढे मिसळणार। भाई हा काय प्रकार आहे, म्हणजे फसवाफसवी आणि एखाद्या पैशाचं टक्केवारीसाठी हा प्रोजेक्ट आणायचा, कारण हा म्हणजे हा समर्पक होऊ शकत नाही प्रोजेक्ट, की आम्ही ह्या एखाद्या चांगल्या प्रोजेक्टच्या विरोधात नाही। प्रोजेक्ट चांगला असेल आणि नागरिकांच्या प्रश्नाला समर्पक ते उत्तर देऊ शकत असतील आणि नागरिकांचं समाधान होणं असेल तर आमचा या प्रकल्पाला विरोध नाही, पण त्यांच्याकडे समर्पक उत्तरं नाहीत। ह्याच्यामध्ये पुढं परत घाणपाणी मिसळणार आहे आणि ही शुद्ध फसवणूक आहे। बोला, परिसरामध्ये होणारा जो काही STP प्रकल्प आहे, या प्रकल्पाच्या संदर्भानं तिथल्या सर्वच नागरिकांचा एक मोठा रोष आहे आणि हा रोष व्यक्त करण्यासाठी आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौक ते कोल्हापूर महानगरपालिकेच्या दारात आज आम्ही मोर्चाच्या माध्यमातून आलो आहे। या प्रकल्पाला जो काही विरोध आहे आमचा तो खास करून 3 ते 4 गोष्टींसाठी आहे। जर त्या परिसरामध्ये आपण बघितलं, हा जो प्रोजेक्ट होणार आहे हा एक भर वस्तीमध्ये होणार आहे आणि अतिशय गजबजलेल्या रहदारीच्या रस्त्यांवर हा प्रकल्प होणार आहे। आता ऑलरेडी तिथं भटक्या कुत्र्यांचं साम्राज्य असं म्हणलं तरी काय हरकत नाही। जर प्रकल्प झाला तर तिथल्या भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार, त्याच्यामुळे नागरिकांना तिथल्या त्रास होणार आहे। त्याचबरोबर दुर्गंधी मोठ्या प्रमाणामध्ये तिथं प्रसरणार आहे। पप्पांचा जो आवाज आहे त्याच्यामुळे नागरिकांचं स्वास्थ्य बिघडणार आहे। एकंदर कुठलाही STP प्रोजेक्ट करत असताना नागरी वस्तीत करू नये अशा पद्धतीच्या सूचना या केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या डायरेक्शनमध्ये असतानासुद्धा काही गुजरातच्या कॉन्ट्रॅक्टरचं भलं करायचं अशा पद्धतीची भूमिका घेऊन महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी संगनमतानं हा प्रोजेक्ट तिथं उभा करण्याची एक षडयंत्र रचलेलं आहे। मला या मोर्चाच्या निमित्तानं सांगायचं आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर उतरून या प्रकल्पाला विरोध करणारच आणि तो प्रकल्प हाणून पाडणार। जर या प्रकल्पाचं काम येत्या 8 ते 10 दिवसामध्ये जर थांबवलं नाही, तत्काळ त्याच्यावर कारवाई केली नाही तर मात्र वर्षानगर परिसरातल्या, प्रतिभानगर परिसरातल्या, त्याचबरोबर तिथल्या रहिवाशांच्या उग्र रोषाला महानगरपालिकेला बळी पडावं लागेल आणि हा निर्वाणीचा इशारा देण्यासाठी आज आम्ही या मोर्चाच्या माध्यमातून आलोय। अधिकाऱ्यांनी आत्ता तरी आपली भूमिका बदलावी, हट्टीपणा सोडावा, टक्केवारी सोडावी आणि नागरिकांच्या हिताचा जो प्रोजेक्ट असेल तो तिथून हलवून दुसऱ्या जागेमध्ये शिफ्ट करायचं, अशा पद्धतीचा इशारा मी देतो। STP प्रकल्प जो तो आत्ता केलेला आहे, महानगरपालिकेचे ज्यावेळी अधिकारी तिथे आलेले, आमच्या बहिणी ज्यावेळी तिथं अडवत होत्या त्यांना उत्तरं इतकी म्हणजे चांगल्या म्हणजे इतक्या खालच्या थराची उत्तरं त्यांना देऊन त्यांना तिकडनं हकललं गेलं आणि हा प्रकल्प होणारच। मग ही दडपशाही का तुमची? महानगरपालिका ही सुखसुविधा देण्यासाठी असते आणि ह्या गोष्टी जर होत असतील तर चुकीचंच आहे आणि सगळी नागरिक यांच्या विरोधात येतातच। खरं महिलांना यायला लागलं
हे किती लाजिरवाणी आहे. त्यासाठी आम्ही सर्वजण हे प्रकल्प रद्द हा करणारच. यावेळी माजी उपमहापौर भूपाल शेटे, माजी नगरसेवक संग्रामसिंह निकम, माजी नगरसेवक अजित मोरे, माजी नगरसेवक महेश वासुदेव, आम आदमी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष संघटक संदीप देसाई, शिवसेना ठाकरे गटाच्या स्मिता सावंत मांढरे तसेच उपस्थित नागरिक प्रशांत गायकवाड, सूरज सुर्वे, संभाजी चव्हाण पाटील, श्रीकांत कुराडे, किशोर पाटील, किशोर खानविलकर, शफीक मुल्ला, अश्विन पंडित, आशालता पवार, अलका जाधव, लीला दळवी, सुनीता सुतार, वैशाली सुतार आदी नागरिक उपस्थित होते.